श्री गुरुदेव दत्त चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओना प्रतिसाद देताय. तर आज एक आपण असं बघणार आहोत व्हिडिओ. तो बघणार आहोत मंत्र जप कसा करायचा आहे. तो कुठला? तर कार्तवीर्याचा जो मंत्र आहे, गेलेले वैभव आणि हरवलेली वस्तू परत मिळते म्हणा एक मंत्र. तर तो कसा म्हणायचा आहे, कधी म्हणायचा आहे, कुठे म्हणायचा आहे, काय पद्धतीत म्हणायचा आहे, किती संख्येत म्हणायचा आहे, ते सर्व आता आपण सविस्तर पाहू की जेणेकरून लाभ झटकन होईल. प्रथम देवघरात किंवा शुद्ध ठिकाणी तुम्ही तो बसून जप करू शकता. आपण समोर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो, स्वामींची मूर्ती, फोटो काहीतरी तुमच्याकडे हवं तर देवघराजवळ बसून गेलात तरी चालेल. एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा जप करण्यापूर्वी. आणि जप करायच्या आधी करायचा आहे संकल्प. जे काही तुमचं गेलेलं असेल, जे काही हरवलं असेल, मग जागाविषयी प्रश्न असेल, दिलेल्या पैशांविषयी प्रश्न असेल, दागिन्यांविषयी प्रश्न असेल, सोन्या नाण्याविषयी प्रश्न असेल, ते जर का दुसऱ्यांनी घेतलंय, लुबाडलंय, तुमची फसवणूक झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचं अनुष्ठान करायचं. ते करण्यापूर्वी ते जे गेलेलं तुमचं येतं त्याचे संकल्पात उल्लेख करायचा की ही माझी गेलेली वस्तू मला परत मिळावी म्हणून मी हे दत्त भगवंता परमेश्वरा मी हा मंत्राचा जप इतके वेळा इतके दिवस करीन असं म्हणून हातात पाणी घेऊन सोडून द्यायचं. म्हणजे उदाहरणादाखल 11 माळा 11 वेळा स्तोत्र पठण 42 दिवस मी करीन असा एक संकल्प आहे. त्याप्रमाणे करू शकता. आता म्हणायचे किती दिवस? तर 21 दिवस म्हणू शकता, 42 दिवस म्हणू शकता. किती माळा जप करायचा आहे? तर 3 माळा करू शकता, 11 माळा करू शकता, 7 माळा करू शकता. पण जेवढ्या फळाची तुम्हाला लवकर अपेक्षा आहे, लवकर प्रगती अपेक्षित आहे, मोठी जर का समस्या असेल तर 11 माळा करायच्या आणि कार्तवीर्य अर्जुन सहस्रार्जुन महाराजांचं स्तोत्र ते 11 वेळा म्हणायचंय. हे दोन्ही मी सविस्तर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. मी मंत्र म्हणतो. बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की हा मंत्र लिहून द्या, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहित जातो मी मंत्र, तो तुम्ही पहा. यावेळेला कॉमेंट बॉक्समध्ये मी टाकीन मंत्र, तो तुम्ही पाहू शकता. आणि स्तोत्र मात्र डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तेही तुम्ही पाहून म्हणू शकता. या पद्धतीत हे करायचंय संकल्पपूर्वक सश्रद्ध मनाने. हे म्हणत असताना करत असताना एक पाळायचं पथ्य म्हणजे काय? तर 21 किंवा 42 दिवस तुम्ही अनुष्ठान करणार असाल तर त्या 21-42 दिवसात नियम काय आहेत? तर शुद्ध सात्विक आहार घ्यायचा आहे. कोणाशी रागवायचं नाहीये, कोणाशी भांडण करायचं नाहीये, वाद घालत बसायचं नाहीये. अखंड दत्त महाराजांचं स्मरण करत राहायचंय, कार्तवीर्य महाराजांचं स्मरण करत राहायचंय. या पद्धतीत तुम्ही करा. वेळ ही एकच शक्यतो घ्या. एक सूर्योदयापूर्वीची म्हणजे सूर्योदयाबरोबरची किंवा संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजा, ज्याला तिन्ही सांजा आपण म्हणतो, त्यावेळेला केलं तर ते अधिक प्रभावशाली होतं. या पद्धतीत करायचंय. म्हणत असताना जे तुम्ही बसाल ते जे आसन असेल ते लाल किंवा पिवळ्या रंगाचं असेल तर चालेल, किंवा तुमच्याकडे कसलंही लोकरीचं वगैरे आसन असेल तर ते घ्या, त्याच्यावर बसा. पथ्य मात्र एकच की दिवा चालू पाहिजे तुपाचा, तो जाऊ द्यायचा नाहीये अनुष्ठान काळात. आणि पूर्व किंवा उत्तर दिशेकडेच तोंड करून बसायचंय. ज्याप्रमाणे तुमच्या घरात उपलब्धी असेल जागेची त्याप्रमाणे तुम्ही बसू शकता, करू शकता. हा एक शीघ्र फलदायी असा उपाय आहे की 11 माळा जप आणि 11 वेळा स्तोत्र पठण, तर ते तुम्ही करा. दुसरी गोष्ट, ह्याच्या आणखीन एक प्रकार करता येतो. तो असा, तो म्हणजे काही जण म्हणतील आम्हाला लिहायला त्रास पडतोय, बोलायला त्रास पडतोय, म्हणायला उच्चार स्पष्ट होत नाहीत, तर तुम्ही ते लिहूनही काढू शकता, म्हणजे लिहून स्मरण करू शकता. तर ते कसं करायचंय? तर एक पांढरी कोरी वही घ्यायची, ज्याच्यावर रेघा नको अशी कोरी वही आपण घ्यायची आणि त्याच्यावरती जप लिहायला सुरुवात करायची.
त्याच्यानंतर जप लिहून झाल्यानंतर ती वही देवघरात किंवा एका पवित्र जागी कुठल्याही ठिकाणी तुम्ही ठेवा. जितके दिवसाचा तुमचा संकल्प असेल तितके दिवस तो पुरा करा आणि मग नंतर ती वही आपले पैसे मिळेपोत देवघरात ठेवून द्यायचे, शुद्ध ठिकाणी, चांगल्या ठिकाणी. आणि लवकर पैसे मिळणार आहेत, गेलेली वस्तू परत येणार आहे, या भावनेने आणि सश्रद्ध मनानेची उपासना करायची. किती करताय ह्याच्यापेक्षा कसं करताय हे महत्वाचं. जेवढा भाव मोठा तेवढं फळ मोठं. तसं श्रद्ध मनाने मी हे जे करणारे अनुष्ठान यांनी माझं गेलेलं सगळं परत मिळणार आहे, या एका दृढ विश्वासाने संकल्प करून 21 दिवस किंवा 42 दिवस अनुष्ठान करायचंय. त्या शुद्धाचरणी राहायचंय आणि दत्त महाराजांचं, कार्तवीर्य महाराजांचं स्मरण करायचं. असं करा आणि या मंत्राचा लाभ करून घ्या. तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, फॉरवर्ड जास्ती करा, दुसऱ्याच्याही कामी हे येईल. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर तो करून घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.